विद्यार्थी मित्रांनो, जाऊया 8व्या प्रश्नाकडे. हा पण प्रश्न आहे वर्तुळावर आधारित आहे. बघा प्रश्न, वर्तुळाचे क्षेत्रफळ x स्क्वेअर सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ x सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? तर बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते आत्ताच आपण बघितलं, a बरोबर पाय आर स्क्वेअर वर्तुळाचे क्षेत्रफळ, आणि वर्तुळाचं परिघ म्हणजे पेरिमीटर ते असतो 2πr. परिघ म्हणजे आता समजा हा एखादा वर्तुळ आहे किंवा आपण एखादा ग्राउंड म्हणू, तो ग्राउंड आहे पूर्ण आहे 200 मीटरचा, म्हणजे त्याचं परिघ झालं 200 मीटर आहे, म्हणजे बाहेरील जी लेंथ असते त्याला आपण परिघ म्हणतो. आता बघा एरिया किती दिलेला आहे, आपला वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे x, म्हणजेच आपण लिहू एरिया x बरोबर पाय आर स्क्वेअर, आणि परिघ किती दिले आहे, परिघ पण आपल्याला xच दिलेले आहे, म्हणजे x बरोबर 2πr. आता बघा ह्या दोन्ही साईड सारख्या आहे, म्हणजेच ह्या दोन्ही साईड पण सारख्या असणार, म्हणजे आपण याला कंपेअर करू, म्हणजे हे होईल पाय आर स्क्वेअर बरोबर 2πr. आता बघा इथं पाय कॅन्सल, आता हे आर स्क्वेअरला आपण लिहू r गुणिले r असं, आणि 2r. इथं बघा एक r आणि हा एक r, हे कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला उरला r बरोबर 2 सेंटीमीटर, म्हणजे त्या वर्तुळाची जी त्रिज्या असेल ती असेल 2 सेंटीमीटर, आणि आपलं उत्तर येईल ऑप्शन बी.